उपवर्गीकरणाला महाराष्ट्रात तीव्र विरोध. आंदोलनाचा इशारा. महाराष्ट्र राज्यात उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर विविध सामाजिक संघटनांकडून तीव्र विरोध व्यक्त करण्यात येत आहे. युवा पॅन्थरचे नेते विनोद भाऊ भोसले, पॅन्थर जय भीम बॉईज ग्रुपचे अध्यक्ष तसेच ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे तालुका अध्यक्ष श्यामभाई साळवे आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे नेते अमोलजी बोर्डे यांनी एकत्रितपणे उपवर्गीकरणाला ठाम विरोध दर्शवला आहे. नेत्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की समाजामध्ये सुरू असलेला हा पोरखेळ तात्काळ थांबवला गेला नाही तर येत्या काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभे करण्यात येईल आणि या संदर्भात लवकरच अधिकृत अहवाल आणि पुढील आंदोलनाची रूपरेषा जाहीर करण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम, जय महाराष्ट्र. आज आणि या महाराष्ट्रामध्ये आम्ही बघतोय की सध्या पोरखेळ या महाराष्ट्रामध्ये लागू केलेला आहे आणि चालवलेला हा पोरखेळ हा थांबवला पाहिजे. म्हणजे जो उपवर्गीकरणाचा विषय हा महाराष्ट्रामध्ये बीजेपी सरकारने एक पिल्लू सोडलं आणि काही जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचं षडयंत्र काही जातींकडून केल्या जात आहे. सगळ्यात प्रथम जो उपवर्गीकरणाचा जो विषय आहे या घटनेचा उपवर्गीकरणाला आम्ही आंबेडकरी समाजाच्या वतीने जाहीरपणे विरोध या घटनेचा करतो. कारण की उपवर्गीकरण करताय म्हणजेच तुम्ही 59 जातींना डिवायडेशन करताय, म्हणजे 59 जातींना तुम्ही वेगळं करताय. जो महाराष्ट्र गुन्हा गोविंदाने नांदत होता त्याला नांदवायचं, म्हणजे एखादी बाई नांदायला जायला लागली का तिला थांबवायचं आणि जी नांदत नसली की तिला नांदवायला जायला लावायचं. ही महाराष्ट्राची जी परंपरा या बीजेपी सरकारने लावली, तर या बीजेपी सरकारला आम्हाला एक म्हणायचं आहे, हे उपवर्गीकरणाचा खूळ तुम्ही डोक्यातून काढा, अन्यथा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये आमचं आंदोलन बघायला भेटेल. यांनी हे आमचं आंदोलन असं बघायला भेटेल की या सरकारची पळती धूळ देखील कमी होईल. आम्हाला एकच म्हणायचं आहे, या उपवर्गीकरणाला आमचा संपूर्ण समाजाचा विरोध आहे आणि उपवर्गीकरणाचा कुठलाही खूळ डोक्यात घालू नये एवढंच आम्ही या राज्य शासनाला म्हणतो. आणि राज्य शासनाने जर याच्या संदर्भात जर पावलं उचलली तर आम्हाला देखील आंदोलनाची भूमिका पुढे आणावा लागेल आणि आंदोलनामध्ये जर आमच्याकडून कायदा सुव्यवस्था जर बिघडली तर याला देखील जबाबदार या ठिकाणचं प्रशासन सरकार असेल, असं या ठिकाणी मी नमूद करतो. जय भीम, जय संविधान.